दंडवत प्रणाम. तुम्ही कधी विचार केला आहे का, साधेपणात खरे सुख असते का? आजचा माणूस अधिक चविष्ट अन्न, अधिक आराम, अधिक कपडे आणि अधिक सुविधा शोधत असतो. पण श्री चक्रधर स्वामी सांगतात, जितक्या गरजा वाढतात, तितके मन परमेश्वरापासून दूर जाते. आज आपण आचार प्रकरणातील सूत्र 111 ते 120 समजून घेणार आहोत. ही सूत्र साधेपणा, अलिप्तता आणि आत्मशिस्त यांचे सुंदर तत्वज्ञान शिकवतात. 111वे सूत्र सांगते, नीररसेम विरसेन अन्नेन सेविजेती. साधकाने चविष्ट अन्नाच्या मागे धावू नये. साधे, सरळ आणि शरीराला आवश्यक असेल तेवढेच अन्न घ्यावे. कारण अन्न हे शरीर टिकवण्यासाठी आहे, इंद्रियांचे लाड करण्यासाठी नाही. 112वे सूत्र सांगते, रेदेन्या चेदेन्या दरू भरीजे. जे काही सहज उपलब्ध होईल त्याने केवळ पोट भरावे. निवड, हट्ट किंवा तक्रार करू नये. समाधान हेच साधकाचे खरे धन आहे. 113वे सूत्र सांगते, जेवढी पिसवी कीजे तेवढी होये. पोटाची सवय आपणच वाढवतो. जास्त खाण्याची सवय लावली तर भूकही वाढते. संयम ठेवला तर शरीरही त्याला सरावते. स्वामी येथे आत्मशिस्तीचे महत्त्व सांगतात. 114वे सूत्र अत्यंत सुंदर आहे. धायेतुं व खाईजे, पाहेतं व नीजिजे, तैसे नव्हे. रात्रभर झोपत राहणे आणि उशिरा उठणे ही साधकाची वृत्ती नाही. पहाटेचा काळ हा अत्यंत पवित्र मानला आहे. त्या शांत वातावरणात मन स्थिर होते आणि परमेश्वराचे स्मरण अधिक सहज होते. आजही अनेक संत आणि योगी ब्रह्ममुहूर्ताला सर्वश्रेष्ठ साधनाकाळ मानतात. 115वे सूत्र सांगते, तुम्हा बोडी गंगा समानची होवावी. स्वामी सांगतात, गंगा मिळाली तरच स्नान करीन असा हट्ट नसावा. साधी विहीर, लहान नदी किंवा उपलब्ध पाणीही साधकासाठी गंगे इतकेच पवित्र असावे. यातून समाधान आणि समत्व शिकवले आहे. 116वे सूत्र सांगते, मसनीचे वस्त्र घेपे. स्वामी साधकाला संग्रहवृत्तीपासून दूर ठेवतात. इतकेच नव्हे, कोणाचे मरण व्हावे आणि मला वस्त्र मिळावे अशी कल्पनाही मनात येऊ नये. गरज असेल तेव्हाच नम्रतेने मागावे. यातून करुणा, निस्वार्थपणा आणि शुद्ध विचार यांचे महत्त्व समजते. 117वे आणि 18वे सूत्र सांगतात, तरी हात दोनी वेढीजे, जेंची आंथरूण तेंची पांघरूण. याचा अर्थ स्पष्ट आहे. जितके आवश्यक आहे तितकेच ठेवा. एकाच वस्तूचा अनेक प्रकारे उपयोग करा. साधेपणातही समाधान मिळू शकते. 119वे सूत्र सांगते, गामाचांग कडीसांग खांड देवळी. साधकाने शांत, निर्जन आणि साध्या ठिकाणी राहावे. लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी नव्हे तर परमेश्वराच्या स्मरणासाठी जगावे. अलिप्तता हीच साधकाची खरी शक्ती आहे. 120वे आणि या भागातील शेवटचे सूत्र सांगते, तरी वोड बुरुडण्यावो कीजे. स्वामी सांगतात, कोणत्याही ठिकाणी कायमची आसक्ती निर्माण करू नका. रात्र झाली म्हणून विश्रांती घ्या. सकाळ झाली की पुढे निघा. काल जिथे होतात तिथेच आयुष्यभर अडकू नका. हा संदेश केवळ मुक्कामाचा नाही तर संपूर्ण जीवनाचा आहे. या जगात आपण प्रवासी आहोत. आसक्ती न ठेवता परमेश्वराचे स्मरण करत पुढे चालत राहणे हीच खरी साधना आहे. या 10 सूत्रांचा मुख्य संदेश असा आहे, साधे अन्न खा. आहारावर नियंत्रण ठेवा. पहाटे उठा. समाधानी राहा. गरजेपुरतेच वापरा. संग्रह करू नका. शांत आणि साधे जीवन जगा. कोणत्याही वस्तूची किंवा ठिकाणाची आसक्ती ठेवू नका. आणि प्रत्येक दिवस परमेश्वराच्या स्मरणाने सुरू करा. फ्लो टू रिमेंबर. साधे अन्न,
मर्यादित आहार, ब्रह्ममुहूर्ताला उठणे, समाधान, गरजेपुरतेच वस्त्र, कमीत कमी साधने, एकांतातील साधना, संग्रहाचा त्याग, स्थानाची आसक्ती सोडणे, प्रवाशाप्रमाणे जीवन जगणे. आजच्या आधुनिक जीवनातही ही सूत्र अत्यंत उपयुक्त आहेत. जास्त सुविधा मिळाल्या म्हणून समाधान मिळतेच असे नाही, पण ज्याच्या गरजा कमी त्याचे मन अधिक शांत असते, आणि ज्याचे मन शांत असते त्याच्यामध्ये परमेश्वराचे स्मरण अधिक सहज टिकते. हीच श्री चक्रधर स्वामींच्या आचार प्रकरणातील अमूल्य शिकवण आहे. महानुभाव पंथाचा इतिहास, ब्रह्मविद्या आणि लीळा चरित्राचे गूढ रहस्य सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महानुभाव ज्ञानगंगा चॅनलला सबस्क्राईब करा.